नमस्कार, भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी अर्धापूर शहरामधील चर्मकार समाज स्मशानभूमी या ठिकाणी बांधकामाचे भूमिपूजन करताना भोकर विधानसभेच्या आमदार श्री जया चव्हाण तसेच भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, नगराध्यक्ष, मुख्य अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी व तसेच भारतीय जनता पार्टीचे व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी आमदार श्री जया चव्हाण यांनी या सोहळ्याचे नारळ फोडून रिबीन कापून अनावरण केलेले आपण पाहू शकता। या ठिकाणी भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियाच्या माध्यमातून हे चित्रफित प्रसारित करण्यात येत आहे। यावेळेस नगराध्यक्ष, नगरसेवक, माजी नगरसेवक, समाज बांधव, पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। मोठ्या उत्साहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच माजी नगराध्यक्ष या ठिकाणी सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री संत रविदास महाराज की जय। श्री संत रविदास महाराज की जय। थोडं पाठी या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांच्यासाठी झालेलं आहे। त्यांचं मी हे निधी देऊन हे समाज काम मार्गी लावल्याबद्दल सर्व समाजाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील बघा इथे तर अक्षरशः मला असं वाटलं की जे इतक्या दिवसाचं काम केलेलं होतं ते आज कुठेतरी फळ भेटलं। आणि आज या भूमिपूजन सोहळ्याच्या व्यासपीठावर उपस्थित श्री किशोर देशमुख जी, बालाजीराव गव्हाणे जी, संजयराव जी लहानकर जी, वैशालीताई देशमुख जी, ज्योतिताई सोनटक्के जी, मुक्तदीर पठाण जी, बाबूराव लंगडे जी, सोनाजी सरोदे जी, नासिर खान पठाण जी, छत्रपती कानोडे जी, सखाराम साखरे जी, माधव वाघमारे जी, गजानन जोगदंड जी, प्रल्हाद माटे जी, प्रवीण देशमुख जी, सीओ दळवी साहेब, सर्वच नगरसेवक, नगरसेविका, सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, आपले अर्धापूर शहरातले नगरवासी, सर्वांना मनापासून नमस्कार। आज खऱ्या अर्थाने भूमिपूजन सोहळ्याला साहेबांचं, खासदार निधींचं इकडे आपल्याला आज ही भेट म्हणून साहेबांची आहे असं बोलायला काही खोटं ठरणार नाही। बरेच वर्षापासून आपल्याला ही मागणी होती। आपल्या समाजाच्या मागच्या वर्षी कार्यक्रमात सुद्धा मी आलेले आणि तेव्हा बरेच गोष्टींची मागणी केलेली। मी सुद्धा साहेबांबरोबर पाठपुरावा केला आणि साहेबांना हे निर्देशनास आणलं की इकडे मोठ्या प्रमाणात समाज आहे, त्यांना एक समाज मंदिर पाहिजे जिथे ते सगळे सोबत मिळून त्यांचे कार्य करू शकतात। त्यामुळे साहेबांनी सुद्धा ह्या गोष्टीचं दखल घेतलं आणि आज आपल्याला इकडे एक समाज मंदिर बांधून नेण्याची 15 लक्ष रुपये असं इकडे सुंदरसं समाज मंदिर आपण बांधून देणार आहोत। गजानन दादांनी बरेच मागण्या केलेल्या आहेत। तिकडे तुम्हाला लाईट पाहिजे, एक डीपी हलवायची आहे। सीओ साहेबांनी, नगराध्यक्ष ताईंना मी विनंती करेल ह्या गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करावं आणि लवकरात लवकर यांच्या समस्या दूर करायचे प्रयत्न करावं। मी सुद्धा पाठपुरावा करेन। दादा, मेहनतीचं फळ गोडच असतं आणि सबर का फल मिठाई होता है। आपण 15 वर्ष थांबलं, पण आता जे मागण्या आपण केलेल्या आहेत नक्की मी त्याच्यावर माझं लक्ष केंद्रित करणार आणि लवकरात लवकर आपण जे काय मागण्या आज मांडलेल्या आहेत त्याच्यावर प्रयत्न करेन आपले सर्व अडचणी दूर
लवकरात लवकर करायसाठी. पुढे आम्हाला एका कार्यक्रमाला जायचं आहे, त्यामुळे मी माझं हा भाषण अगदी छोटंसं ठेवते. आपण इथे सर्व आलात आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.